नमस्कार मित्रांनो, तुम्हाला एक्सेलमध्ये कोणाचं वय इयर्स, मंथ्स आणि डेजमध्ये काढायचं आहे का? फक्त एका फॉर्म्युलाच्या मदतीने आपण एज कॅल्क्युलेशन काही सेकंदात करू शकतो. चला पाहूया. समजा आपल्याकडे खालीलप्रमाणे काही माहिती आहे. कॉलम बी मध्ये डेट ऑफ बर्थ दिलेला आहे आणि कॉलम सी मध्ये आपल्याला एज फाइंड आउट करायचं आहे. सर्वात प्रथम आपण पाहूयात, सेल B2 मध्ये राहुलची डेट ऑफ बर्थ दिलेली आहे. आता आपण डेटेड इफचा फॉर्म्युला वापरून त्याचे वय काढूया. आता एज काढण्यासाठी नवीन सेलमध्ये आपण खालील फॉर्म्युला टाईप करूया. त्यासाठी आपण एक्सेल शीटमध्ये जाऊया. एक्सेल शीटमध्ये सर्वात प्रथम आपल्याला राहुल त्याची डेट ऑफ बर्थ कॉलम डी मध्ये दिलेली आहे आणि कॉलम सी मध्ये त्याचं एज आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, बरोबर. त्याच्यासाठी आपण फॉर्म्युला टाईप करूया डेटेड इफचा. फॉर्म्युला टाईप करत असताना सर्वात प्रथम आपण इज इक्वल टू हे साईन वापरतो. इज इक्वल टू डेटेड इफ ब्रॅकेट ओपन, डेट कोणाची काढायची आहे तर सेल B2 मधलं राहुलच्या डेट ऑफ बर्थची, म्हणून B2 सेल सिलेक्ट केला, कॉमा आपल्याला त्याचं जे वय एज काढायचं आहे ते एज आत्ताच्या तारखेपर्यंत आपण काढणार आहोत, म्हणून टुडे हा फॉर्म्युला आपण वापरूया. ब्रॅकेट क्लोज, त्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये वाय. आता हा वाय जो आहे तो इंडिकेट करत आहे इयर. हे टाईप करून झाल्यानंतर आपला ओपन ब्रॅकेट जो आहे तो क्लोज करायचा आहे, राईट. आणि सिंपल तुम्हाला कीबोर्डवरील एंटर बटन प्रेस करायचं आहे, बरोबर. आता आपल्याला इथे 21 हे इयर दाखवत आहे, राईट. लक्षात घ्या, आपण हा फॉर्म्युला यूज केला डेटेड इफचा, राईट. त्यामध्ये B2 हा डेट ऑफ बर्थ असलेली सेल आहे, टुडे ही करंट डेट दाखवते, वाय हे पूर्ण झालेलं इयर्स दाखवते. लक्षात येत आहे का मित्रांनो? हा फॉर्म्युला पूर्ण झालेली इयर्स दाखवतो, म्हणजे आतापर्यंत किती वर्ष पूर्ण झाली, बरोबर. जर मित्रांनो तुम्हाला एज इयर्स आणि मंथ्समध्ये पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता. आता इथे जो वाय आहे हे इयर्स म्हणजेच पूर्ण झालेली वर्ष आणि वाय एम जे आहे या फॉर्म्युलामध्ये ते उरलेले महिने दाखवतात. जसं की उदाहरणार्थ बघा, इथे आउटपुट दिलेलं आहे 19 वर्ष आणि 5 महिने. अशा पद्धतीने आपल्याला आउटपुट हवं आहे, म्हणून आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक्सेल शीटमध्ये जावं लागेल आणि एक्सेल शीटमध्ये आपण तेच फाइंड आउट करणार आहोत, राईट. तर आता या फॉर्म्युला सोबत आपल्याला दुसरा फॉर्म्युला जॉईन करायचा आहे, म्हणून आपण काय करणार आहोत, इथे एम्परसेंट सिम्बॉल यूज करणार. त्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये इयर्स हे वाक्य आपण लिहिणार, राईट. डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. पुन्हा आता याला जोडून आपल्याला डेटेड इफचा महिन्याचा फॉर्म्युला टाईप करायचा आहे, म्हणून मंथ काढण्यासाठी आपण आता हा फॉर्म्युला टाईप करूया. अँड डेटेड इफ हा फॉर्म्युला टाईप केला, त्याच्यानंतर ब्रॅकेट ओपन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला कोणता सेल हवा आहे तर B2 हे सेल हवा आहे, म्हणून आपण B2 लिहितोय, कॉमा टुडे आजच्या डेट प्रमाणे आपल्याला महिने कॅल्क्युलेट झाले पाहिजेत, म्हणून आपण तो फॉर्म्युला घेतोय, ब्रॅकेट क्लोज आणि पुन्हा कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आपण वाय आणि एम म्हणजे इयर आणि मंथ्स आपण डिस्प्ले करणार आहोत, राईट. म्हणून वाय एम, त्यानंतर पुन्हा ब्रॅकेट क्लोज. हा ब्रॅकेट क्लोज झाल्यानंतर आपण पुन्हा एक जॉईन देत आहोत, अँड एम्परसेंट डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये स्पेस देऊन मंथ्स, बरोबर. हे बरोबर आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण जस्ट एंटर बटन क्लिक करणार आहोत. बघा, आता इथे आपल्याला 21 इयर्स आणि 11 मंथ्स असं उत्तर आलेलं आहे, राईट. हा फॉर्म्युला तुम्हाला समजला का? बरं. आता नेक्स्ट फॉर्म्युलामध्ये सुद्धा समजा जर तुम्हाला इयर्स, मंथ्स आणि डेज एकत्र पाहिजे असतील तर त्यासाठी सुद्धा हा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. याने तुमचं अचूक वय काढण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला मदत करेल. चला तर मग हा फॉर्म्युला आपण ट्राय करूया. अँडने पुढील फॉर्म्युला पुन्हा जॉईन करणार आहोत. आता इथे डेटेड इफ, आता हा डेजसाठी आपण फॉर्म्युला यूज करत आहोत. ब्रॅकेट ओपन, त्यामध्ये पुन्हा B2 सेल B2 आणि डेज आपल्याला आजच्या डेटपर्यंत हवे आहेत, म्हणून टुडे डबल ब्रॅकेट क्लोज, कॉमा. आपण आता मंथ्स आणि डेज आपल्याला हवेत, म्हणून आपण इथे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये MD असं लिहिणार आहोत. डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये MD असं लिहिल्यानंतर पुन्हा ब्रॅकेट क्लोज आणि अँड जॉईन करण्यासाठी इथे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये पुन्हा आपण लिहिणार आहोत डेज, राईट. स्पेस आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट, आणि हा तुमचा रिझल्ट रेडी. बघा, 21 इयर्स 11 मंथ्स आणि 3 डेज तुमचं टोटल एज आजच्या डेटपर्यंत काय आहे हे आपल्याला इथे डिस्प्ले होणार. तर मित्रांनो, तसेच आपण प्रिया आणि अमितचे सुद्धा डेट जे एज आहे ते आपण काढून घेऊया, बरोबर.
हे तिघांचेही डेट्स आपल्याला मिळालेले आहेत. तर मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, डेटेड इफ फॉर्म्युला एक्सेलच्या फॉर्म्युला लिस्टमध्ये कधीच दिसत नाही, पण तो पूर्णपणे काम करतो. फॉर्म्युला हा आपल्याला मॅन्युअली टाईप करावा लागतो. तर मित्रांनो, अशाच एक्सेलच्या प्रॅक्टिकल ट्रिक्स शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद.